भाऊसाहेब चव्हाण हे करतात. यांचं स्वागत चंदू पाटील. यानंतर माजी प्रमुख यानंतर तालुका प्रमुख बाळासाहेब पाटील. विनोद पाटील यांचं स्वागत राजकुमारी. यानंतर राजा पाटील यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे आणि त्या वेळेचं सोनं आपण कराल अशी अपेक्षा आहे. कारण पाठीमाग मागच्या काळामध्ये काही लोकांनी जातीवाद निर्माण केला आणि तेच आज सांगत आहेत
की तुम्ही जातीवाद करता, परंतु आपल्याला आज आपल्या अस्मितेची लढाई आहे आणि ही अस्मितेची लढाई बाप्पाचा विजय करूनच आपली थांबणार आहे आणि हे आपण कराल अशी अपेक्षा आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही काल आत्ती या ठिकाणी होतो, 10 वाजल्या, 11 वाजल्या, 11:30 वाजल्या तरी लोकांचं म्हणणं होतं की आमच्या गावाला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. म्हणजे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाचं सोनं सर्वजण मिळून आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आज व्हिडिओ या ठिकाणी छोट्या बैठक लावलेली आहे. आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी माझे उपस्थित असलेले जिल्हा राजूगे, जिल्हा संघटना अध्यक्ष, आरोग्याचे माझे सहकारी तालुकाप्रमुख बाबारावजी, माझे तालुकाप्रमुख माझे सहकारी विनायक साहेब, या ठिकाणी झालेले तुमचे सर्वांचे आणि आपले सूत्रधार सर्वांचे चव्हाण या ठिकाणी झालेले पाटील अनेक ठिकाणचे आता जे स्वागत केलं आणि ज्येष्ठ माझे सर्व वडीलधारी मंडळी आणि सगळे आमच्या समाजसेवकांना थोडंसं बोलतो. बांधवनं बघितलं आपण की निवडणूक देशाची निवडणूक आहे. आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका बघितल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका बघितल्या, पंचायत बघितल्या, आमदारकीच्या बघितल्या. लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक. सगळ्या ज्या ठिकाणी बदल जातं, ज्या ठिकाणी देशाचे सर्व संसदेत कायदे पारित होतात, महत्वाची निवडणूक ही देशाची निवडणूक. तुमचं स्वातंत्र्य जर आपण ठेवायचं असेल, देशामध्ये जर लोकशाही मध्ये ठेवायचं असेल तर मोदी नावाच्या हुकुमशाही आपल्याला लागले जाणार नाही. आणि जर मोदीला लागत असेल तुमचं असं सर्वांचं मत एक करून आपल्याला भजन पाठिंबा करायचं. आपण बघितलं आपण की अनेक वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना तुम्ही आम्ही सर्व धर्माचे मानत होतो. त्यांनी कधी जातीभेद त्यावेळेला केला नाही. असं तेव्हा आपण मानला आणि निवडून दिला. आपण काय काय खासदार मुंडे साहेबांना ते साहेबच्या नंतर त्यांना कन्या आपण 2 वेळेस खासदार करून दिलं. पण 2 खासदार केलं, पण बीड जिल्ह्यामध्ये विकास त्यांनी केला नाही. बीड जिल्ह्यात रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला नाही, सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले, युवकाचे प्रश्न मार्गी लागले नाही, बेरोजगाराचे प्रश्न मार्गी लागले नाही. एवढंच नाही तर खासदारांनी विकासासाठी तुम्ही गावाचं काम लावलेला खर्च करतो कामासाठी, तर तो खासदार बाद झाला नाही जिल्ह्याच्या परीक्षेमध्ये, मतदारांच्या परीक्षेमध्ये. परंतु आपले खासदार हे अपयशी झालेले, नापास झालेले आहे. ज्यावेळेला देशाचा सर्वे होतो त्याच्यामध्ये सगळ्यात अपयशी विक्रमताई मुंडे यांनी निधी अर्पण केला आणि आपण आपल्या आपण मत देईल दरवेळेला आपण त्यांना मत देतो. आपण दिल्यानंतर मत देत असताना मराठा समाज मतदान देतो, मुस्लिम समाज मतदान देतो, दलित समाज मतदान देतो, सर्व जाती धर्मांचे मत राहिला आणि निवडून आल्यानंतर त्यांना नाव फक्त आहे जीवावर आहे. अशा निवडणूक बसणार आणि आता काही सुखी जाती धर्माचं राजकारण करत आहेत. बांधवांनो, मराठा समाजातील जाती धर्म राजकारण मराठा कधी केलं नाही, मुस्लिम समाज कधी केलं नाही. पण जर समोरच करत आली तर मला करावंच लागणार नाही. परंतु आमच्या राजकारणात सर्वात महत्वाचं आहे या देशामधली लोकशाहीची लढाई झाली. त्या दोन्ही क्षेत्राकडून उडलेली आहे. आज गणित सत्ता आहे आपल्या राज्यामध्ये. त्यांच्या 2 उपमुख्यमंत्री यांनी देशामध्ये राष्ट्रपती यांचा बरोबर आहे, तरी आपल्या कापसाला भाव किती? 6,000 रुपये. आजची लोकांचे काही कापस गोडाऊनमध्ये स्टॉक आहे.
4 ते 5 हजार रुपये बरोबर. 4 ते 5 बियाणे आहे आणि खताचं उभं आहे त्याच्यामध्ये वाढ झाली. त्याला खताची बॅग वेगळी ती 8 किलो मिळाली म्हणजे 5 पटी खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती 5 पटीने वाढल्या. मग आमच्या शेतमालाच्या किमती का वाढल्या नाही? मग कापसाची किंमत सुद्धा कापूस सुद्धा 15 ते 20 रुपये किलो पाहिजे क्विंटली. सोयाबीनचा सुद्धा 1000 रुपये भाव पाहिजे होता. तुमच्या कांद्याचा सुद्धा भाव चांगल्या पद्धतीचा पाहिजे होता. या सरकार या मोदींनी काय केलं? कांद्याचा आपल्याला भाव चांगला मिळायला लागला, कांद्याची निर्यात बंद केली, भाव गडगडली, शेतकरी अडचणीत. त्या कापसाला भाव चांगले येऊ लागले तर कापसाची आयात देशातून चीनमधून प्रदेशातून कापूस आणला, त्याच्यावरचं निर्यात शुल्क माफ केलं. बाहेर कापूस आणल्यामुळे आपल्याकडे कापसाचे दर गडगडले. मग कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, जर तुमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर भावच नसेल तर शेतकरी जगणार का? मग या मोदीला शेतकरी जगवायचं का मारायचं? त्यांना काहीच करायचं नाही, फक्त जुमलेबाज सरकार आहे. खोटे आश्वासनं दिले नाही. 15-15 लाख रुपये खात्यात टाकतो म्हणले, टाकले का? आले का कोणाच्या खात्यात 15 रुपये? अजून वाट बघते शिल्प बघत होते पहिले सुरुवातीला, आता नाही. नवीन लोक पासबुक लावून बघायचे, बघा मारायचे का आमच्याकडे आहे का बॅग गेलं. कारण याला त्यांनी सांगितलं स्वतः आहे म्हणजे चुनावी जुमला था त्याला कुठे सांगू दिला. म्हणजे साहेब तुम्ही निवडणुकीमध्ये घोषणा केली, तुम्ही जनतेला मतदारांना सांगितलं आम्हाला सत्तेमध्ये आणून द्या, सत्तेमध्ये आणल्यानंतर काय मोदी शेतकऱ्याला अटील नाही आले, शेतकऱ्याला अटील नाही आले, तरुणांना नाही आले, बेरोजगारांना नाही आले, अशी परिस्थिती आपल्या समजली. सरकार भाजप एकच काम करते बांधवांनो, हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावायचे, मराठा भांडण लावायचे, इतर कार्यक्रमामध्ये भांडण लावायचे, मराठ्याला आरक्षण दिलं नाही, धनगराला आरक्षण दिलं नाही, इतर समुदायाला सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी काहीच काम केलं नाही. आणि म्हणून ही निवडणूक सर्वसामान्य माणसाने हाती घेतलेली आहे. या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामधला जो कष्टकरी समाज आहे, जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, जे युवक आहेत, त्यांनी लक्षात घेतलंय की या भाजपला हद्दपार या देशातून केल्याशिवाय आपल्याला बसायचं नाही. आणि म्हणून तुमच्या आमच्या सर्वांचे बजरंग बाबा सामान्य शेतकरी आहे, ज्याने एक कारखान्याचे 2 कारखाने केले, त्याला चांगला भाव दिला. त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांनी कारखाना नावारूपाला शेतकऱ्यांसाठी कारखाना होता, मग त्यांनी कारखान्याचं काम केलं. मग बांधून करण्यासाठी कोण काम करतोय? आणि म्हणून जो चांगलं काम करतो, जो चांगला आहे, त्याच्या मागे उभा राहणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. म्हणून ही निवडणूक पाहिजे आहे. ही निवडणूक एवढी रिंगणात आली बांधवांनो, बीड मधून बजरंग बाबा मोठ्या प्रमाणात मिळेल, दौऱ्याला सांगतो मोठ्या प्रमाणात मिळेल, माझं गावामधून सांगितलेलं आहे. आधी म्हणजे सुद्धा आम्ही दौरा करतो, आधी मतदारसंघ माझ्याकडे साहेब, आधी साहेब दरेकर राणा माझे आमदार ते आणि आम्ही आजची सुद्धा डोर टू डोर प्रचार केला, आम्ही गाव भेटी केल्या, आज सुद्धा पुढे आहे. फक्त त्या एकाच तालुक्यात लीड मिळू शकते, फक्त परळी. बाकी त्यांना 5 म्हणजे एकच मतदारसंघात 6 मतदारसंघ आहेत, त्याच्यापैकी फक्त परळी मतदारसंघात लीड घेतील, बाकी 5 मतदारसंघामध्ये माहिती आहे. आणि आपले उमेदवार 5 मतदारसंघामध्ये पुढे आहेत. आज कमीत कमी 2 लाख घराच्या मताने निवडून यायची परिस्थिती तयार झाली. म्हणून या ठिकाणी मी जास्तीचं काही सांगणार नाही. आपल्या शेतकऱ्याचा माणूस, हक्काचा माणूस, सर्वसामान्य माणूस याला खासदार करून दिल्लीला पाठवण्याचं काम तुम्ही आम्ही करायचंय. म्हणून या 13 तारखेला आपण तुतारीवाला माणूस, तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या समोरचं 2 नंबरचं बटन त्या ठिकाणी दाबून बजरंग बाप्पाला आपण प्रचंड मताने निवडून देऊ. ग्रामीण भागाच्या जनतेचं काही देणं घेणं नाही. हे फक्त पुन्हा उद्योगधारलेलं सरकार आहे, मोठ्या लोकांचं अंबानी अदानी अडाणीचं सरकार आहे. आणि म्हणून या हुकुमशाहीला, या मोदीला या निवडणुकीमध्ये आपल्याला हरविल्याशिवाय चालणार नाही. त्यांनी जे उमेदवार दिले आपण बघितलं, आपण गेल्या 10 वर्षात त्यांना आपण निवडून दिलं बीड जिल्ह्याच्या उमेदवाराला, परंतु ते साधा त्यांचा खासदार फंड सुद्धा खर्च करू शकले नाही. प्रीतमताईंनी त्यांचा खासदार फंड 0% खर्च केला. किती टक्के? 0%. तो जर विकास निधी खर्च केला असता तर ग्रामीण भागातले रस्ते झाले असते, शाळा झाल्या असत्या, आणखी काही सुखसुविधा, पाण्याचे प्रश्न सुटले असते, असे वेगवेगळे विकास कामं त्याच्या माध्यमातून झाले असते. परंतु आपल्या खासदारांना त्या ठिकाणी फंड खर्च करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. फक्त दिल्ली, मुंबई तिकडेच निवडून आल्यानंतर ते तिकडेच बसतात.
आणि निवडणूक लागली की 5 वर्षांनी पुन्हा आपल्या बीड जिल्ह्यात येतात. अशा बी खासदारांना हद्दपार काढण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणून तुमचं आमचं अमूल्य मत आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी एकजुटीने एक निर्णय घेऊन यावेळेचं मतदान आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने आणि या देशाचे नेते काँग्रेसचे नेते राजीवजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, आपल्या राज्याचे नेते या ठिकाणी शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असतील, माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांचे जर हात बळकट करायचे असतील आणि हुकुमशाही जर काढायची असेल, लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, तर या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या मताधिक्याने गावातले सगळे गावाचे गावं मिळून आपण बजरंग बाप्पाच्या पाठीमागे उभं राहू. एक मतानं एक मुठीने त्यांना आपण मतदान देऊ आणि त्यांना पुन्हा एकदा या बीड जिल्ह्याची सेवा करण्यासाठी, तुमचे आमचे जनतेचे प्रश्न दिल्लीमध्ये मांडण्यासाठी त्यांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवू. एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करणार आहे. येणाऱ्या 13 तारखेला आपलं तुतारीवान माणूस बजरंग बाप्पा सोनवणे निवडून देऊ. एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो.